आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत लौकी येथे शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेले लौकी या गावामध्ये काल आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये कदम वस्ती येथे शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे। या पक्षप्रवेश करण्यामागचं कारण फक्त आणि फक्त कोपरगाव तालुक्यासह ग्रामीण भागात देखील विकासाची गंगा प्रामाणिकपणे आणणारा नेता किंवा कार्यकर्ता व सर्वसामान्य लोकांना वेळ देणारा माणूस म्हणून आमदार आशुतोष काळे यांची ख्याती आहे आणि त्यांच्याच या कामावर प्रभावित होऊन काल अनेक घराण्यातील व्यक्तींनी आमदार आशुतोष काळेंच्या पक्षात अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटामध्ये प्रवेश केला आहे। विशेष म्हणजे या लौकी गावातील 15 ते 20 कुटुंबांनी या पक्षात प्रवेश केल्याने एक खळबळ उडाली आहे। पूर्व भागात देखील प्रामाणिक विकास साधणारे व्यक्तिमत्व म्हणून आमदार आशुतोष काळे यांच्याकडे बघितले जाते। थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन सर्वांची प्रेमाने सन्मानाने मितभाषी आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून आमदारांकडे बघितले जाते। आमदार हा आपला आहे, हा विरोधी पक्षाचा आहे असा कुठलाही विचार न करता सर्वसामान्यांसाठी नेहमी झटत असतात। या सर्व गोष्टींचा प्रभाव आमच्यावरती पडला आहे म्हणून आम्ही पक्षात जात आहोत अशी देखील माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे। या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून श्री बाळासाहेब भारते, चारुदत्त शिनगर, गोवर्धन परजणे, दिलीपराव बोरणारे, गोरक्षनाथ जामदार, शिवाजीराव ठाकरे, प्रकाश शिंदे, राजेंद्र माने, विक्रम सिनगर, भरत चौधरी, गुलाब वलटे, शिवाजीराजे शेळके, संदीप शिंदे, बाबासाहेब शिंदे, कानिपनाथ गुंजाळ, विजयराव टुपके, रवींद्र राजाभाऊ खिलारी, त्याचबरोबर सुधाकर वादे, बद्रीनाथ जाधव आदी पंचकृषीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी विशेष करून आलेले होते। तर पुढे या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये यशवंतराव बाबूराव पाटील कदम, सुभाष बाबूराव पाटील कदम, ज्ञानेश्वर रंगनाथ पाटील कदम, दादासाहेब भगवान पाटील कदम, बापू भगवान पाटील कदम, ज्ञानेश्वर अशोक कदम, शंकर सदाशिव बोर्डे, भाऊसाहेब पोपटराव कोटकर, भाऊसाहेब अंबादास खटकाळे, अनिल भाऊसाहेब पवार, मधुकर गोंडाजी खंडीजोड, शुभम बाळासाहेब खंडीजोड, रतन पुंजाराम सोनवणे, रामदास नामदेव खैरे, संदीप भाऊसाहेब शिरसाट, सचिन रामदास भवर, संजय कारभारी खंडीजोड आदींनी पक्षप्रवेश केला आहे। आणि यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याविषयीचे मनोगत व्यक्त केले आहे। यामध्ये विशेष करून आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे। तर कार्यकर्त्यांना सांगितले की आपण सुद्धा दिवस रात्र करून कामाला लागा, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपल्याला जिंकायच्या आहे आणि त्याचबरोबर खेड्यातील देखील माझा कार्यकर्ता, शहरात देखील माझा कार्यकर्ता हा दोघे एकत्र येऊन माझा विकास, माझा केलेल्या कामाचा पायंडा समाजापर्यंत मांडा आणि समाजामध्ये आपण विजयी कसे व्हाल यासाठी प्रयत्न करा असे देखील आमदार आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे। आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख अहिल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपली माफी मागतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे, व्यासपीठावर सर्व माझे थोर मंडळी, संचालक मंडळी, तालुका अध्यक्ष शिवाजीराजे ठाकरे, चारुदत्त पाटील शिनगर, गोरख पाटील जामदार, गोवर्धन पाटील परजणे, हे सर्वांचं मी लौकी पंचक्रोशीत स्वागत करत आहे। आत्ताच सरांनी सांगितलं ध्येय आहे, दुरुस्ती आहे। तर सर एकच तुम्हाला विनंती आहे, तुमच्या उडीत जे बसलेले असतील त्यांना पण इकडे घेऊन या। कारण काय हल्लीच्या काळामध्ये चूक ही सर्वांकडून घडत असते, ती वारंवार घडू नये। आणि आपला कोणी सख्य माणूस जर रस्ता चुकत असेल त्याला 100% रस्ता दाखवण्याचं काम वय सोडून द्या। पण ज्यावेळेस आपल्याला कळलं की आपण योग्य मार्गावर चाललो आहे, त्या योग्य मार्ग दाखवणं 100% सर आपली जबाबदारी आहे। आणि आता आमच्यामध्ये 2 शिक्षक होते, आता 3रा शिक्षक आला, म्हणजे आम्हाला शिक्षकांना अमर अकबर यांनी झाले आमच्या गावात। आता हे असं म्हणाले काय वावगणी, प्रथमतः सर नाही पद मिळतील, दादा मंत्री होऊ द्या, 100% पद मिळेल तुम्हाला, त्याबद्दल काही वादच नाही। प्रथमतः मी पंचक्रोशीतील सर्व तमाम माझ्या बांधवांना कळवतो किंवा सांगतो, लौकी हे गाव पूर्व भागात घोयगाव नंतर छोटं गाव आहे किंवा घोयगावच्या बरोबर आहे।
तर विकास कामांची दादांनी लौकीमध्ये इतकं भरभरून दिलं आहे की माझ्या 56 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही आमदाराने किती लाखाचं शेड आहे आवाजवळ चाल 10 लाख, हे 10 लाखाच्या वर आज ताकदपर्यंत दादा लौकी गावात एक आमदाराचा कुठलाही निधी आलेला नाही. पण तुमच्या कालखंडामध्ये यादी फार मोठी आहे, यादी फार मोठी आहे. पहिल्यांदा कोळ नदी उकरण्याचं काम, आपली कोळ नदी उकरण्याचं काम समृद्धी महामार्गाने नाकारलं होतं. तर दादाच्या पुढाकाराने आवर्जून मी या ठिकाणी सांगतो, दादानी एका फोनवर ती कोळ नदी समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांना उकरायला लावली. दुसरी गोष्ट, दादा आमदार झाल्यानंतर पूर्व भागाला जे काय दिलं असेल तर मुंबई नागपूर हायवे तळेगाव पासून तर पुंतांबा चौफुलीपर्यंत दादा अभिमानाने सांगावं असं वाटतं की तळेगाव पासून तर पुंतांबा चौफुली पर्यंत फक्त एक खड्डे आहे, फक्त एक खड्डं. मला नाही वाटत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी क्वालिटी या रस्त्याची दादांनी करून घेतली त्या क्वालिटीला तोडच नाही. आणि आज आपण जे अभिमानाने सांगतो, आम्ही कुठं पाहुण्याकडे गेलो तर की आम्ही लौकीवरून कोपरगावला फक्त 12 मिनिटात जातो दादा. म्हणजे इतकं उत्कृष्ट काम झालेलं आहे. आणि त्या रस्त्याच्या कामाला जवळजवळ आता 7 ते 8 वर्ष झालेली आहे. 8 वर्षाची तुम्ही अजूनही बघा जातानी फक्त दहेगावच्या त्यात सारीजवळ गेल्यानंतर एकच खड्डा आहे. अशी दादांची काम करून घेण्याची हातुटी आहे. सर, लौकीमध्ये पहिला 12 चारीला रस्ता दिला, तळेगावला रस्ता दिला, दुसरा कोटकर वस्ती ते कोळ नदी रस्ता दिला, सगळे 10 लाखाची किंमत आहे. आज ह्या रस्त्यालाही 10 लाख रुपये दादांनी मंजूर केलेले आहेत. परत भगवान कदम वस्ती ते तळेगाव पाट रस्ता तिथेही 10 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. असे विविध कामाची खूप मोठी यादी आहे. आणि ह्या छोट्याशा गावामध्ये दादांनी इतके विकास कामं केलेले आहेत. दादा, मानवता ही मागण्याचीच चीज आहे. आम्ही मागतच राहणार, तुम्ही देतच राहणार. पण खरोखर सांगतो दादा, तुमच्यावर आशीर्वाद कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचा आहे. त्यांनी जसं वटवृक्षाप्रमाणे महाराष्ट्रातल्या माणसावर प्रेम केलं, जसे रयत शिक्षण संस्थेवर त्यांनी प्रेम केलं, आणि आज तोच वासा तुम्ही घेऊन आज उत्तर महाराष्ट्र रयत शिक्षण संस्थेचे तुम्ही अध्यक्ष आहात. तुम्हाला माणसं जोडायची गरज नाही, तुम्ही माळीसारखे माणसं गोळा करत आहात दादा. आज ह्या पंचकृषीमधून मी तुम्हाला निश्चितच सांगतो, हा तसं जर पाहायला गेलं तर हा भाग विशिष्ट एका गटाचा होता किंवा विशिष्ट एका कुटुंबाचा होता. पण तुमच्या माध्यमातून, तुमच्या कामाच्या माध्यमातून आज जनता तुमच्याकडे यायला भरपूर उत्सुक आहे. आणि अशीच उत्सुकता ठेवा. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो की आपणही दादाच्या खांद्याला खांदा लावून नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या सगळ्यांसाठी आपण हिरारीने कामात पडलं पाहिजे. कारण आपल्या नेत्याला, प्रत्येकाला वाटतं की नेत्यानेच आपल्याकडे यावं. पण परिस्थिती दादाची एकमेव म्हणजे एकटे असल्या कारणाने, मोठे दादा तब्येती कारणाने जास्त फिरू शकत नाही. तर मला तरी असं वाटतं, चारुदत्त पाटील, तुम्ही कधी जाता असले ना, आम्ही जर दिसलो ना, फक्त आमची विचारपूस करा. गोरख पाटील, सगळ्याच दादांवरती लुटू नका, माझी नम्र तुम्हाला विनंती आहे. सगळ्या दादांनी एक त्यांनाही केलं पाहिजे. तुम्ही जर वाटून घेतलं तर दादाचा लोड कमी होईल असं मला वाटतं. दादा, दुसरी अशी मागणी आहे, तुमच्याच कालखंडामध्ये आमच्या छोट्याशा ग्रामपंचायतला पण 20 लाख रुपये दिलेले आहेत. त्याबद्दलही तुमचे अभिनंदन करतो. पण दादा अडचण अशी आहे, ती जी फाईल आहे ती तहसील आणि प्रांत कार्यालय सोडून पुढे जातच नाही. तरी ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की आपण जर एखादा स्पेशल माणूस जर आमच्या त्या फाईलसाठी दिला तर जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता लागण्याच्या आधी जर आमच्या ग्रामपंचायतीला जागा जर उपलब्ध करून दिली तर सरांनी सांगितलं तो आकडा निश्चितच आपण प्रवेश करून घेऊ असं मला वाटतं. मी जास्त लांबवण्याच्या मार्गावर नाहीये. बरेच लोक बाहेरून आलेले आहेत, तेही बोलतील. त्यामुळे जेवढं मागणी केली दादा, त्याच्यापेक्षा आम्हाला खूप काही दिलंय तुम्ही. पण फक्त एवढंच आहे, ग्रामपंचायत कार्यालयात जर तुम्ही थोडं लक्ष घातलं तर आमचे सरपंच माझ्या सकाळी 6:30 डोकं खाता जागेचं काय झालं. मी त्यांना हटकून चाटा मारतो, दादाचाच फोन लागत नाही, काय करू. त्यामुळे दादा, कळकळीची विनंती आहे, तेवढं जर तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय जर मार्गी लागून दिलं तर खूप खूप आभारी आहो आम्ही लौकी ग्रामस्थ तुमचे. एवढं बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार
माननीय आशुतोषदादा काळे यांचं आमच्या कदम कुटुंबियाच्या वतीने मी स्वागत करतो. त्याचबरोबर माझे वर्गमित्र माननीय बाळासाहेब पाटील बाराते, आमचे मित्र शिवाजीराजे, चारुदत्त पाटील शिनगर हे आमचे म्हणजे पूर्वीपासूनचे वर्गमित्र. पण अनावधानाने गेली 25 वर्षे चुकीच्या मार्गाने मी वागलो. पण आता ह्या उतार वय वर्ष 58 आहे माझं. ह्या 58व्या वर्षामध्ये मला चांगली बुद्धी सुचली. ती बुद्धी कशामुळे सुचली याचं एकच कारण सांगतो. आमचे शिवाजीराजे शेळके आप्पा, राजू भाऊ, आमचे सरपंच आणि सर्वात महत्त्वाचे आमचे मित्र डिगा नाना त्यांच्या सहवासात गेलं. काय चाल रे तू आमच्या बरोबर आमदाराकडे काहीतरी मागणी कर. गेलो भाऊ. पहिल्याच चक्रामध्ये म्हणजे आमचा रस्ता मंजूर केला. असं दिलं की सुदामा जसा श्रीकृष्णाकडे जातो आणि श्रीकृष्णाने सुदामाला भरभरून द्यावं तसं आमदार साहेबांनी आम्हाला भरभरून दिलं. तर असंच मी आमदार साहेबांना त्या रोजी कोळी पाटील गेलो त्या दिवशी सांगितलं, दादा लय तर नाही कमीत कमी 100 माणसं फोडण्याची कुवत माझ्यामध्ये आणि 100 माणसं मी तुम्हाला जॉईन करून देईन आमच्या गावामध्ये. 100 पेक्षा आता मी तर 100% राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. 100 काय 200 पर्यंत सुद्धा न्यायचे आमचे दानात हे. हो. तर पंचक्रोशीतून आलेले सर्व जे नागरिक आहे इथं आले, आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला, प्रेम दिलं, तर सर्वांचे एकवर आभार मानतो आणि माझे म्हणून संपवतो. विकासाची गंगा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आणली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. असे आपले लाडके आमदार आदरणीय आशुतोषदादा काळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय दिलीपबाबा बोरनरे परजणे, आदरणीय गौरव पाटील आमदार, आदरणीय चारुदत्त पाटील शिनगर, आदरणीय बाळासाहेबजी बाराते, आदरणीय बाळासाहेबजी शिनगर, आदरणीय सुधाकरजी वादे, अनेक गावचे बाकीचे सरपंच, आमचे या गावचे नेतृत्व पूर्वी अगदी कैलासवासी शंकररावजी काळे साहेबापासून मी पाहिलं ते करणारे आमचे शिवाजीराव पाटील शेळके, राजेंद्रजी पाटील खिलारी या ठिकाणी आज ज्यांचा प्रवेश झाला ते आमचे सहकारी सन्माननीय यशवंतरावजी कदम साहेब आणि आमचे दुसरे सुभाषरावजी कदम साहेब आणि त्यांच्याबरोबरचे सर्व त्यांचे सहकारी, आमचे दुसरे वर्गमित्र सन्माननीय शेळके सर, दिगंबरजी आणि या ठिकाणी या गावचे सरपंच अजिनाथ भाऊ खटकाळे, उपस्थित सर्व मान्यवर. खरं तर आदरणीय आमदार साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे आणि यशवंत भाऊ तुमचं भाषण ऐकण्याचा प्रसंग मला पहिल्यांदा आला आणि मला खूप आनंद वाटला. कारण तुमच्या ज्या भावना आहे त्या भावना ह्या हृदयापासून व्यक्त झालेल्या भावना आहे. ज्या काही गोष्टी पूर्वीच्या काळी आम्ही पाहायचो गजर गाड्याचा आणि निवड शेंगोळ्याचा, हे आम्ही या तालुक्यामध्ये अनुभवलेलं आहे. आता आमच्या राजू भाऊनी यादी वाचली, किती मोठी यादी आहे, पण तिचं गावगाव कधी आपण फारसा आपण करत नाही. आणि त्यामुळं आमदार साहेबांनी केलेलं जे काम आहे, रस्ते, पाणी आणि वीज या ज्या मूलभूत गरजा आहे कोपरगाव तालुक्याच्या, त्या पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार साहेबांचा सातत्यानं चालू असलेला लढा, कोपरगाव तालुक्यातील असणारे जे काही सर्वच प्रमुख रस्ते असतील किंवा बाकीचे छोटे छोटे रस्ते असतील, काही काही ठिकाणचे लोक आम्हाला भेटतात का 50 वर्षात आमच्या वस्तीवर 4 व्हीलर कधी आली नाही, पण आमदार आशुतोषदादांच्या काळींच्या प्रयत्नातून आमच्या वस्तीवर आता गाडी यायला लागली असं बोलणारे शेतकरी या तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून केवळ फुंशीपणाचं राजकारण, केवळ कार्यकर्त्याला संपवण्याचं राजकारण हा प्रकार काळे पार्टीमध्ये परंपरागतच मुळात कैलासवासी शंकरराव काळे साहेबापासूनच नाही आहे. कर्मधर्म साहेबांना 3 निवडणुकीचं कॅम्पेनिंग करण्याच्या अनुभवातून काळे परिवार आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व कार्यकर्त्यांचा माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध त्या ठिकाणी आला. कोपरगाव तालुक्याच्या मूलभूत असणाऱ्या पाणी प्रश्नासाठी आदरणीय आमदार साहेबांचं असणारं जे काय स्वतःचा त्यांचा दृष्टिकोन आहे, त्या कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, आपल्या कालव्यांचे कामं झाले पाहिजे, आपल्या या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी सातत्यानं एकाकी लढा म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण मराठवाडा एका बाजूला एकत्र होत असताना इकडून आपल्या बाजूने आमदार साहेब त्या ठिकाणी आणि लढत असतात आणि आपल्याला सातत्यानं न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी यशवंत भाऊ आणि या कदम परिवाराचा जवळपास 1990 या सालापासून खरं तर गेल्या 15-20 वर्षात मी वेळ देऊ शकलो नाही. 85 पासून या कुटुंबाबरोबर यायचो आम्ही, दिवस कधी इथं थांबायचो, जेवायचो,
पण आता ती काळ वेळ काय तशी काही राहिलेली नाही. दिवस दिवस त्यावेळेस आम्ही इथे यायचो शाळेच्या काळामध्ये, तरुण वयामध्ये आणि कॉलेजच्या काळामध्ये खूप आनंद या ठिकाणी आम्हाला तो मिळायचा. आज तुम्ही या परिवाराबरोबर आले तसे तुम्ही काय माझ्यापासून दूर नव्हते, ती काय अडचण नव्हती. परंतु अशा काही ठराविक ठिकाणी आता अंजिराम भाऊ सुद्धा काही काळ प्रवाह चुकलेले होते, पण प्रवाहामध्ये ज्यावेळेस आल्यानंतर एक कार्याची आपल्याला त्या ठिकाणी पावती त्या ठिकाणी मिळत असते. आणि म्हणून तुमच्या काळामध्ये या गावातील राहिलेले बाकीचे जे प्रश्न आहे आणि अजून एक आता येताना घटना घडली तर मला खूप आनंद वाटला. आनंद वाटण्याचं कारण असं की ज्या नेत्याला विरोधी पार्टीच्या लोकांनी येऊन निवेदन द्यावं आणि त्यांनी आदराने गाडीच्या खाली उतरून ते निवेदन स्वीकारावं आणि त्यांचं काम मार्गी लावावं, हा मनाचा मोठेपणा कधी मी पाहिला नाही समोरच्या लोकांकडे. पूर्वी आताच जाऊ दे, आताच मला बोलायचं नाही कारण ते राजकीय भाषेत नाही. 2029 अजून आपल्याला त्यावेळेस बोलू, आपण भरपूर बोलू, तो भाग वेगळा आहे. आदरणीय दादांच्या माध्यमातून चालू असलेलं काम सोलरच्या सिस्टीमच्या बाबतीमध्ये दादा सोलरच्या मोटरी ज्या शेतकऱ्यांनी घेतल्यामुळं विजेवरचं त्या ठिकाणचं जे काय भार आहे तो त्या ठिकाणी कमी होतोय आणि त्या माध्यमातून सोलरसाठी कसं जास्त पद्धतीनं आपण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काय आपल्याला सुविधा उपलब्ध करून देता येतील. जास्तीत जास्त सोलरवरच्या मोटरी जर घेतल्या तर शेतकऱ्यांना रात्रीच्या विजेचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि समृद्ध अशा पद्धतीने त्या शेतकऱ्याचं काम त्या ठिकाणी होईल. त्या दृष्टिकोनातून सरकारची देखील त्या ठिकाणी बचत त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून होऊ घातलेल्या येणाऱ्या निवडणुका भविष्य काळामध्ये ज्या आहे म्हणजे नगरपालिकेच्या असतील, त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील, शेवटी दादांनी दिलेला जो उमेदवार आहे तो उमेदवार म्हणजे स्वतः दादा आहेत असं समजून या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात काम झालं पाहिजे. आणि या ठिकाणी असणारी जी काही विरोधी कोण शक्ती आहे त्या शक्तीला कुठल्याही प्रकारचं वाव या ठिकाणी मिळता कामा नये. याच्यासाठी सर्वांनी ज्याच्या त्याच्यापरीने आपण कामाला आत्तापासूनच त्या ठिकाणी लागायचे. मी फक्त लौकीपुरता मर्यादित आहे, मी फक्त भोदडेपुरता मर्यादित आहे, मी गोदेवापुरता मर्यादित आहे असा विचार न करता आपण दादांच्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी उभे आहोतच, परंतु आपल्या कृतीमधून त्या गोष्टी भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी दिसल्या पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या पाठी आदरणीय आमदार आशुतोष दादा यांच्या 2 पंचवार्षिक आणि त्यानंतर आशुतोष दादानंतर खरं तर या कोपरगाव तालुक्यामध्ये एक वेगळं परिवर्तन त्या ठिकाणी आणलेलं. राजू तुम्ही जो उल्लेख केला की कार्यकर्त्यांना दादांचं नेतृत्व आवडण्याचं कारण एक मितभाषी नेतृत्व आहे आणि सांगितलेल्या कामामध्ये एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन दादा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. 100पैकी 100 कामं त्या ठिकाणी सरकार दरबारी होतीलच अशाचा भाग नसतो, परंतु काम करण्याचा दादांचा असलेला जो काय अजेंडा आहे त्याच्यामुळे हा वाढता पाठिंबा कोपरगाव तालुक्यामध्ये मिळतोय. आणि काही जुन्या काळचे जे वयस्कर मंडळी आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचे जे संपर्क आला त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर कधी कधी मला विचार करावा वाटतो की ते दादा ते असं बोलतात का 35 वर्ष काय आता आशुतोष दादा जागा सोडित नाही असं ते लोक म्हणतात. आता आपण त्याचा विचार करा, 35 वर्ष जसं एका परिवाराने सत्ता केली तसं आशुतोष दादा 35 वर्ष आता कोपरगाव तालुक्याच्या आमदाराच्या खुर्चीवर जाऊ शकत नाही, ही प्रतिक्रिया ते वरिष्ठ लोक देतात. हा अनुभवाचा भाग आहे दादांची काम करण्याची पद्धत. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे कोपरगाव तालुक्यासाठी काम करत आहात त्यामध्ये निश्चितपणाने आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कदम परिवाराच्या या प्रवेशाला आज उपस्थित राहण्याचा या ठिकाणी आम्हाला योग आला. कदम परिवार आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे सहकारी मित्र आहे त्या सर्वांनी आज एक चांगल्या विचाराबरोबर येण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपले जे काही प्रलंबित विषय आहे ते प्रलंबित विषय गेल्यानंतर त्याला निश्चितपणाने दादा त्या ठिकाणी स्वीकारतात आणि त्याच्यावर पुढलं इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी होत असतं. 2029 पर्यंत या लौकी गावामधील राहिलेले जे काही विषय असतील ते निश्चितपणाने आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागणार आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आदरणीय दादांना सकाळी सहज म्हणून विषय झाला पण दादांच्या कानावर असावं तसं भेट घेऊनही बोलते, परंतु दादा ह्या कॅनॉनच्या बाबतीमध्ये जो DPR तयार होतोय त्या DPR मध्ये इकडली खालची क्षमता कशा पद्धतीने वाढवतील याच्यासाठी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून आहात. आणि म्हणून या कॅनॉनची क्षमता जर वाढली तर आमच्या पूर्व भागामध्ये पाण्याचा फ्लो वाढून या शेतकऱ्याला कमी दिवसामध्ये पाणी मिळण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन होईल. त्याच पद्धतीनं ज्या कालव्यांचे कामं 1900 काय तुम्ही ते साल सांगता नेहमीच 1917 का 20 का 18 1913 पासून आज तागायत तशा अर्थाने याचे काही फार कामं झालेले नाही. आणि म्हणून दादा तुम्ही स्वतः लक्ष घालून त्या DPR मध्ये जास्तीत जास्त पैसे मंजूर करून हे चाऱ्या जर व्यवस्थित असतील त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा सहभाग घेऊन आमच्या या शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी भविष्य काळामध्ये निश्चितपणाने आपलं योगदान त्या ठिकाणी राहील अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा या ठिकाणी सकाळी कार्यक्रम रद्द झाल्यानंतर काही चर्चा त्या ठिकाणी घडत होत्या किंवा नेमका आजचा कार्यक्रम रद्द होणार का, आमदार साहेब येतील का, आमदार साहेब नाही तर मग आशुतोष दादाला पाठवतील का, अशी एक चर्चा. आणि कधी कधी कार्यक्रम रद्द झाल्यामुळे एक डिप्रेशन माणसाला येण्याची त्या शक्यता नाकारता येत नाही.
आता तुमच्या फोनवर सकाळी समजा आम्ही असं सर्वजण आलो, कदाचित 2 वाजेचा कार्यक्रम ठेवल्यावर काही जणांची अनुपस्थिती होऊ शकते आणि तुम्ही केलेलं जे नियोजन आहे त्याच्यामुळे तसं काही विषय त्याच्यामध्ये नव्हता. वस्तुस्थितीने दादांना प्रवासामध्ये उशीर झाल्यामुळे त्या ठिकाणी दादा या ठिकाणी उशिरा पोहोचले. निश्चितपणाने या परिवारामध्ये मी तुमचं स्वागत करतो. काही विषय असेल तर आमचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहे, आमचे चेअरमन गोरख पाटील आमदार आहेत आणि ते दोघं नाही भेटले तर मी कधी पण उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी कधी त्या गोष्टी आमच्यापर्यंत त्या गोष्टी सांगाव्या. निश्चितपणाने आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आपला जो विषय असेल त्या विषयाला निश्चितपणाने न्याय देण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल आणि तुम्ही केलेल्या प्रवेशाबद्दल तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही अशा पद्धतीची काळजी निश्चितपणाने या ठिकाणी पार्टीत घेतली जाईल. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे नेते या कार्यक्रमासाठी उशिरा मुंबईहून दादा तालुक्याच्याच जे दर मंगळवार आणि बुधवार दादांचा जो वाद ठरलेला आहे की तालुक्याचे जे विकासाचे जे प्रश्न आहे ते कॅबिनेटमध्ये आणि अजितदादांचा जो दर आठवड्याला जो आढावा असतो त्यासाठी दादांना तालुक्याच्या कामासाठी जावं लागतं. तरी पण धावपळ करीत दादा सकाळी निघाले होते, पण झाला काही ट्रॅफिकमुळं म्हणा काही कारणाने आता याला उशीर मुंबईहून इथं यायचं त्याच्यामुळं हा कार्यक्रम थोडासा लेट झाला. त्याबद्दल मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. तर या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठ आणि सर्व समोर बसलेले सर्व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते यांचं या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी आमचे जरी वयाने माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ असले तरी आमचे पूर्वीचेच मित्र यशवंत सर यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्वांचं राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष या वतीने मी सर्वांचं या राष्ट्रवादीच्या परिवारात आपल्या सर्वांचे खूप सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हाला शब्द देतो की दादांच्या नेतृत्वात तुम्ही ज्यावेळेस आता काम करायला लागाल त्यावेळेस ठीक आहे, तुम्हाला जरी सर उशीर झाला असेल पण तुम्हाला इथून पुढचा काळ राजकीय दृष्ट्या आनंदाचा निश्चितच जाईल आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते दादा निश्चितच मार्गी लावतील. कारण 2014ला दादा ज्यावेळेस पहिल्यांदा तालुक्यात आले आणि पहिल्यांदाच त्यांना आपल्या सर्वांना माहिती की 30,000 आपल्याला सर्वांना पराभव पाहावा लागला. म्हणजे एखादा माणूस त्यावेळेस गलितगाता झाला असता. पण त्या दिवसापासून दादानी जे काम चालू केलं प्रत्येक म्हणजे तुमचे पाण्याचे आंदोलन असो, ग्रामीण भागातले प्रश्न असो, शहरातले प्रश्न असो, 5 वर्ष त्या माणसाने सत्ता नसतानाही ते कायम जनतेमध्ये राहिले, जनतेचे कामं करीत राहिले, जनतेचे प्रश्नावर आंदोलन छेडत राहिले. त्याचं फळ आपल्याला 2019ला मिळालं आणि आपण दादा आपले आमदार झाले आणि 19 नंतर समजा योगायोगाने महाविकास आघाडीचं पहिल्यांदा आलं, नंतर महायुतीचं सरकार आलं. दोन्ही वेळेस आपण सत्तेत असल्यामुळं तालुक्यात दादांनी जो विकासाचा धंदा चालू केला आणि त्यांचं एक दूरदृष्टी आहे प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक म्हणजे त्यांचं जर तुम्ही बघितलं त्या कामाचा पाठपुरावा ते कोणतंही छोटं काम असो की मोठं असो तर आपल्याला आठवण करून देतात ते कामाचं काय झालं, हे काय झालं, त्याचं काय झालं, इतका त्यांचा पाठपुरावा असतो आणि त्याचेच फळं आपल्याला मिळत गेले आणि जवळजवळ 3,000-3,500 कोटीचा तालुक्यात त्यांना निधी मागच्या 5 वर्षात आणता आला आणि त्यानंतर आता आपण परत सत्तेत आलो 2025ला. आता परत आपण सत्तेतच आहे, दादांचे पण प्रयत्न चालले. आता तुम्ही म्हणजे याच गावाचा आता कार्यक्रम लौकिक आता आपण मागाशी राजू भाऊनी सांगितलं की गावाची लोकसंख्या जरी कमी आहे पण त्या लोकसंख्येच्या प्रमाणात माझ्यामध्ये तुमच्याच गावात 1.5-2 कोटीपेक्षा जास्त निधी आलेला असेल. तो आजपर्यंत कधी आलेला नाही. म्हणजे दादा असं बघत नाही का आता हे गाव छोटं का हे मोठं का मग मी इथे देऊ का नाही देऊ. प्रत्येकाचे जे काही आपण अडचणी घेऊन त्यांच्या समोर जातो त्या 100% सोडवण्याचा ते प्रयत्नच करतात. तर सर्व जे उपस्थित जे आता आज सर्वांचा जो हे झाला प्रवेश झाला तर सर्वांना पण मी आश्वासित करू शकतो की 100% तुम्ही चांगला मार्ग निवडलेला आहे, योग्य पक्षात आलेले आहेत, योग्य परिवारात आलेले आहेत आणि योग्य नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करायला आपण सुरुवात केली आहे. याचा आपल्याला निश्चितच भविष्य काळात आनंदच मिळेल असं एवढं बोलून मी थांबतो. असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष चारुदत्तजी शिंदगर, कारखान्याचे माजी सदस्य बाळासाहेबजी बाराते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धनजी परजणे, कारखान्याचे सदस्य दिलीपरावजी बोरनारे, शिवाजीरावजी ठाकरे, जिनिंगचे चेअरमन गोरख पाटील जामदार, बँकेचे माजी सदस्य प्रकाशजी शिंदे, गोळेगाव येथून आलेले राजेंद्रजी माने, गोदेवाडी खोरेचे सदस्य विक्रमजी शिंदगर, गुलाबरावजी वलटे, भारतजी, जिनिंगचे सदस्य शिवाजीरावजी शेळके, संदीपजी शिंदे,
पडेगावचे सरपंच बाबाजी शिंदे, काकडीचे सरपंच कानिकराजी गुंजाळ, तळेगाव येथून आले विजयरावजी टुक्के, बोजड्याचे सरपंच सुधाकरजी वादे, आत्ताच वारी येथून आलेले आपले सरपंच बद्री आप्पा, पंचकृषीतून उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, पडेगावची इथं बसले कुठे, कोणाचं नाव जर राहिलं असेल ती माझी चूक नाही बरं का, लिहिणाऱ्याची चूक आहे, त्याला ठोकून काढा तुम्ही. उपस्थित सर्वच पंचकृषीतील कार्यकर्ते, मी सर्वप्रथम आपली आणि आपले नवीन कदम सर यांची दिलगिरी व्यक्त करतो. सकाळचा कार्यक्रम होता, मला यायला थोडा विलंब झाला आणि म्हणून आपल्याला कार्यक्रम दुपारी घ्यावा लागला. पण ठीक आहे, लेट पण थेट आपला कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जवळपास 17 सदस्यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. हा कुटुंब 17 कुटुंब, आणि कदम सरांनी सांगितल्याप्रमाणे 100 लोक त्या कुटुंबामध्ये आपल्या बरोबर आलेले आणि अजूनही 100 आणण्याची तयारी आपली आहे. मी आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आपण जे काही अपेक्षा एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा पार्टीकडनं व्यक्त केलेल्या आहे त्या निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू, अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने देतो. आपल्या वतीने राजाभाऊ पनवरस त्यांनी सांगितलं का आपल्या गावामध्ये काय काय कामं झालेले आणि अजून पुढे कामं आपल्याला करायची. तर निश्चितपणे आपण कामं करत असताना कधी असं या रस्त्याला आपल्या पार्टीचे किती लोक राहतात आणि मग त्यांच्या घरापुरतीच करा, बाकीचं सोडून द्या, असं कधी काम केलेलं नाही. जे काही काम केलं ते सर्व सामान्यांच्या उपयोगाचं येईल असं काम केलं. कधी कोणाला प्रलोभन देऊन हे काम केलं तुम्हाला असं करावं लागेल, तुम्ही असं केलं तरच मी काम करणार, असं कधी त्या ठिकाणी केलेलं नाही. आणि म्हणून सर्वसामान्यांचं काम करत असताना भेदभाव न ठेवता आपण सार्वजनिक कामं केलेले. कुठं प्रलोभन देणं हा माझा स्वभावच नाही. मी जे काही ठरवलेलं असतं ते निश्चितपणे त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून आपण अपेक्षा आता पुढे जे काही असतील ते आमच्याकडनं पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करूच. पण आता जो काही काळ आपल्या सर्वांसमोर आलेला आहे पूर्णपणे निवडणुकीचा काळ आहे. कालच नगर परिषदेची वॉर्ड रचनेचं आरक्षण झालेलं आहे, नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे, आपल्याकडं जिल्हा परिषदचं अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये 13 तारखेला सभापतीचं पण झालेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये गट आणि घनचं पण आरक्षण होणार आहे. आणि म्हणून पुढचा काळ पूर्ण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, त्याच्यानंतर जिल्हा बँक, ग्रामपंचायत या सर्व निवडणुकीचं त्या ठिकाणी राहणार आहे. तर आपण सर्वांनी आता ठीक आहे, आता सोंगणीचा काळ आहे, आपल्याकडे अतिवृष्टी झालेली, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शासनाच्या माध्यमातून मोठं पॅकेज आपल्याला जाहीर झालेलं आहे. आपल्याकडे सर्व मंडळामध्ये जवळपास 6 इंच पाऊस होऊन सगळ्यांचंच नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. आपण त्यांना वेळेमध्ये पंचनामे करून, म्हणजे सरसकट पंचनामे, सोयाबीन कपाशी बघायची गरज नाही आणि जिथं ऊस असतील पडलेले, मका असतील पडलेले, त्या ठिकाणी जेवढं नुकसान असेल ते पाहून त्या लोकांनी तिथं पंचनामा करून ते शासनापर्यंत कळवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झाली. आणि दिवाळीच्या आत ती मदत मिळण्यासाठी शासन प्रयत्न करतंय. केंद्र शासन पण त्याच्यामध्ये प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आता किती काय मदत आहे ते आपल्याला ते कळेलच, पण निश्चितपणे शासनाने आपल्याकडं
काम करत असताना शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असण्याचं जे काही घोषणा केलेली ती कृतीतून दिसणार आहे, यामध्ये कुठली शंका नाही. कारण शेवटी शेतकरी जगला, जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी. शेतकरी जगला तर या ठिकाणी जगाला त्या ठिकाणी खायला मिळणार. आणि म्हणून आपल्या मागे शासन खंबीरपणे उभं आहे, हे पुन्हा एकदा आपल्याला या निमित्ताने नमूद करतो. आपण सर्वजण आपल्या परिसरामध्ये शेतीवर अवलंबून असणारे लोक आहात. तर आपण आता कारखान्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं बक्षीस योजना त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आपल्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता ऊस घेतले जात आहे. आपल्याला कोळ नदीचं पाणी असेल, एक्सप्रेसचं पाणी असेल, या माध्यमातून इकडचे 4-5 गावं आहे, तर चांगल्या पद्धतीचं रोटेशन होऊन ऊसाचं क्षेत्र वाढत आहे. आपण पाहतोय का नवीन नवीन कारखाने या परिसरामध्ये आलेले आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला काही शब्द देत असतील तर त्याला प्रलोभन किंवा त्याला बळी न पडता आपण जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्यात घालावा. आपला आता 6,000 टनांनी चालणार आहे. 6,000 टन आणि थोडं पुढे जास्त चालेल, 6.5 पर्यंत चालेल तो. त्याच्यावर आपल्याला आपल्या परिसरामधून जेवढा जास्तीत जास्त ऊस उपलब्ध होईल तेवढा आपला ट्रान्सपोर्टचा खर्च कमी होईल. जेवढा ट्रान्सपोर्टचा खर्च कमी होईल तो जास्तीचा दर आपल्याला देण्यासाठी ती मदत होईल. आणि म्हणून आपल्याला सर्वांना विनंती मी करतो का आपण जास्तीत जास्त ऊस लावावा आणि तो सगळा ऊस आपल्या कारखान्याला देऊन जास्तीत जास्त दर कारखाना देण्याचा प्रयत्न करेल. आज आपण पाहिलं का सरसकट आपण 3100 रुपये दिलेले आहे. ज्यांचं ड्रीप आहे शेतकऱ्यांचं सभासदांचं त्यांना 100 रुपये अतिरिक्त अनुदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे असा 3100 अधिक सभासद जे असतील त्यांना 100 रुपये अतिरिक्त अनुदान आपण आपल्या परिसरामध्ये दिलेलं आहे. तर एवढा दर म्हणजे गेटकेनला तर कुठंच नाही. जिथं इतर कारखाने येतात ते कारखान्याचे कोणी प्रतिनिधी भेटल्यानंतर मला म्हणतात तुम्ही तर फारच दर दिलेला आहे, आम्हाला फारच अडचणी. आम्ही 2800-2900 मध्ये लोकांचे ऊस घेतलेले. 2800-2900 आणि 3100 मध्ये फार फरक आहे. त्याच्यामुळे बाहेर परिसरामध्ये आपण सातत्याने सांगत असता आमचे पाहुणे द्यायला इच्छुक आहे. ते पाहुण्यांना तर काही अडचण नाही, कारण आपण सगळीकडे एकच दर देतोय. जास्तीत जास्त दर देण्याचं काम आणि ते पैसे वर्ग सुद्धा झालेले. वर्ग व्हायचे कोणाचे राहिलेले आहे का? त्याच्यामुळे आपली दिवाळीची खरेदी सुद्धा आपण करायला हरकत नाही आता, बरोबर ना? आणि शासनाची मदत तर येणारच आहे. तेव्हा आपण त्या पद्धतीने सर्वांनी नियोजन करावं. आपण जे काही सार्वजनिक कामं सांगत असतात हे आपल्याला जनतेमधून कळत असतात, ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करता आणि ते कामं करण्याचा प्रयत्न मी सातत्याने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत असतो. ते कामं झाल्यानंतर ते कामं पोहोचवण्याची जबाबदारी पण आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे. कारण त्याची चर्चा असेल आपल्या गावाच्या ग्रुपमध्ये, आपल्या गावातील लोकांना व्हॉट्सॲपवर पाठवणे, हे देखील काम आपण सर्वांनी पार पाडावं. आता प्रचार अनेक प्रकारचे झालेले, सोशल मीडिया असेल, TV असेल, न्यूजपेपर असेल, या सर्व गोष्टी लोक त्या ठिकाणी पाहतात आणि प्रत्येक ठिकाणी आपण आपलं काम कसं झळकेल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि कंटिन्यूस म्हणजे याच्यापेक्षा सगळ्यात चांगली पब्लिसिटी तर मुक्त पब्लिसिटी. जेवढे आपले तोंड चालतील, इथं आता 100 लोक तरी आहे, 100 तोंड जर चालले आणि नुसते आपल्या गावापुरते नाही, आता निवडणुका सगळीकडेच आहे. आपला गट असेल, गण असेल किंवा दुसऱ्या गटामध्ये, दुसऱ्या गणामध्ये जिथे कुठे आपले मित्र असतील, पाहुणे असतील, मित्र म्हणजे जोडीदार असतील, या सगळ्यांपर्यंत आपण फोन करून सांगितलं पाहिजे का आपल्या पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल, जो कुठला गटाचा उमेदवार असेल, गणाचा उमेदवार असेल, त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण करावं. ते ठरवत असताना स्वाभाविक आपण सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतो. जनतेचाही कल घेतला पाहिजे का कुठला उमेदवार चांगला आहे आणि तो देण्याचं काम आपण करत असतो.
शेवटी उमेदवार चालणार आहे म्हणून तो दिलेला असतो, पण त्याला आपल्या पार्टीमधून सर्व प्रकारचं बळ आपल्या सर्वांच्या तर्फे मिळालं तर अधिक चांगल्या मताने तो निवडून येऊ शकतो किंवा निवडून यायला त्याला मदत होते. त्याच्यामुळं उमेदवार जरी चांगला असला त्याच्या मागे पार्टी त्या पद्धतीने भक्कमपणे उभी असली तर तो उमेदवार निवडून येतो. नाहीतर तो फार उमेदवार चांगला आहे त्याला आपली काही गरज नाही त्याचं तो पाहून घेईल असं होत नसतं. संघटनेमध्ये एक कोणीतरी उमेदवार असतो आणि त्याच्या मागे खंबीरपणे पार्टी उभी राहिली तर तो उमेदवार चांगल्या पद्धतीचं काम करतो. ठीक आहे, काही उमेदवार निवडून आल्यानंतर बिघडून जातात, तिथे एखादा अपवाद असतो का तो आल्यानंतर मग तो नंतर माज दाखवायला लावतो मी माझ्या बळावर निवडून आलो. पण शक्यतो जो माणसातला उमेदवार असतो तसं काही उद्योग किंवा तशा प्रकारच्या स्वभावामध्ये बदल त्याचा होत नाही. तो जेवढं ग्राउंडवर राहील, जेवढे जनतेचे कामं करेल तेवढं त्याला दुसरीकडे कुठंतरी संधी मिळते. त्याच्यामुळे त्या पद्धतीने तो काम करत असतो. एखाद दोन अपवाद सोडून द्यायचे असतात, पण त्या पद्धतीने आपण सर्वांनी आपल्या उमेदवाराला जर पाठबळ दिलं तर आपला उमेदवार निश्चितपणाने चांगल्या मताने निवडून येऊ शकतो. आत्ताचा सर्वे शहराचा झालेला आहे आणि ग्रामीणचाही झालेला आहे आणि लोकांना अजून आपले भरपूर कामं बाकी आहे. म्हणजे एवढे कामं मंजूर आहे, अजून पुढचं 1 वर्ष कामच चालणार आहे. त्याच्यामुळं कामाचा झंझावात पाहता विरोधक बी ठरलेले, त्यांना वाटतं काही ना काहीतरी 1 किलोमीटर रस्ता चांगला असला आणि कुठंतरी 10-12चा खड्डा असला तेवढं दाखवायचं आणि त्याच्यावरनं बदनामी करायची. अशा पद्धतीचा प्रकार विरोधकांनी चालू केलेला आहे. कारण सर्वे जसं आपण केलं तसं त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या सर्वेमध्ये असं आहे का जोपर्यंत आमदाराला बदनाम करता येणार नाही तोपर्यंत आपल्याला मतदान मिळणार नाही. त्याच्यावर थेट टार्गेट त्यांनी मला केलेले. तेव्हा आपण त्या पद्धतीने जे काही कामं आपले झालेले आहे, जे काही कामं आपले होणार आहे ते मंजुरीच्या प्रतीक्षेत असतील किंवा वर्क ऑर्डरच्या प्रतीक्षेत असतील किंवा टेंडर त्याचं झालेलं असेल, हे कामं आपण लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन केला पाहिजे. तसे लोक जसे तुम्ही सर्वजण सांगता भाषणामध्ये अनेक असे रस्ते, वाड्या वस्त्यांवरचे रस्ते का लोक म्हणायचे तो इंग्रजांनी केला होता त्याच्यानंतर आत्ताच तो पडलाय, तो स्वातंत्र्याच्या काळामध्ये झाला त्याच्यानंतर आत्ताच त्याच्यावर खडी पडू राहिली. तो रस्ता 30-35 वर्ष झाले तेव्हा झाला होता. कधी म्हणता वहाडणे पाटलांनी केला होता, कधी कोणी केला होता. आता जसे रस्ते झालेले असतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी लोक सांगत यायचे. अनेक असे रस्ते आपण मागच्या काळामध्ये केले आणि मग प्रत्येकाला अपेक्षा वाढली का हे रस्ते होऊ शकतात, मग आमचा रस्ता होऊ शकतो. आणि प्रत्येकाला अपेक्षा असणं काही चुकीचं नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्या घरापर्यंत रस्ता आला पाहिजे. रस्ता जर आला तर बसची सुविधा होईल, शाळेच्या बस आपल्या घरापर्यंत येऊ शकतील, लहान मुलं असतील त्यांना बसमध्ये पोहोचवून ते त्या शाळेमध्ये सुखरूप जाऊ शकतील. नाहीतर वस्तीवरनं मेन रोडला जा, तिथून पोरांना शाळेपर्यंत पोहोचवा ही अडचण होते. दवाखान्याचा जर काही प्रसंग आला तर कधी गरोदर माता असतात, वयोवृद्ध लोक असतात, हॉस्पिटलला न्यायला अडचण होते, तिथं रस्ताच लागतो. आता अतिवृष्टी झाली, रस्ते चांगले असले तर शेतमाल बाहेर काढायचा असेल किंवा आपल्याला शेतामध्ये जायचं असेल, कुठली मशागत करायची असेल त्याला रस्तेच महत्त्वाचे. रस्ता हा फार महत्त्वाचा आहे. जसं पाणी आणि वीज हे शेतीसाठी महत्त्वाचं आहे तसं रस्ताही फार महत्त्वाची गोष्ट झालेली. दूध उत्पादक शेतकरी असतील, त्यांना दूध घालायचं असेल एक तर गाडी त्यांच्यापर्यंत आली पाहिजे, नाही तर त्यांचं दूध तरी रस्त्यापर्यंत गेलं पाहिजे, मेन रोडपर्यंत. या सगळ्या गोष्टीला रस्त्याची अतिशय गरज आहे. हे लक्षात ठेवून कोणाचाही रस्ता असो तो विरोधक बघायचाच नाही. रस्ता खराब दिसला का तो करायचा. ऑफिसला पण तशाच पद्धतीने सूचना दिल्या. आपल्याला जो रस्ता आपल्या बुद्धीला कळते हा रस्ता खराब आहे त्याचं एस्टिमेट करायचं आणि तो रस्ता करण्याचा प्रस्ताव आपण दाखल करायचा. ठीक आहे, आपले काही जवळचे लोक असतात, पहिले रस्ता आमचाच झाला पाहिजे असं त्यांचं काहींचा. आता अध्यक्ष म्हटले माझ्या घरासमोरच रस्ता नाही आणि मी दुसऱ्यांना काय सांगायचं. आता ठीक आहे, त्यांचं घर गावठाणात आहे त्याच्यामुळे अडचण नाही. उदाहरण सांगतो, आपल्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर रस्ता नाही आणि त्यांनी दुसऱ्याला सांगायचं. तेव्हा
काही पदाधिकारी म्हणू शकता मग पहिले आमचा करा नंतर दुसऱ्याचा करा, पण जास्तीत जास्त रस्ते कसे होतील हा प्रयत्न मागच्या काळामध्ये केला आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे. पण आता हे वर्षभर हे थोड्याशा अडचणी आपल्या समोर आलेल्या आहे. लाडक्या बहिणीला फार पैसे जाऊ राहिले, आपलं 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ झालेलं आहे, त्याला फार पैसे जाऊ राहिले. आता या अतिवृष्टी आधी त्याला फार पैसे जात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये कशामध्ये जास्त पैसे गेले, हे काही ना काहीतरी आपत्ती येत असते, त्याच्यातही पैसे लागतातच. आणि ज्या काही आपल्या योजना आहे त्यालाही आपल्याला पैसे देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं आता उत्पन्न कसं वाढेल याच्या मागे सरकार लागलेलं आहे. त्याचं काय म्हणता का त्याचा परिणाम येत्या काही काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि निश्चितपणाने पुन्हा एकदा कामाचा ओघ आपला हा चालू होणार आहे. जे काही 25-15 आहे, अल्पसंख्याक आहे, आपल्या मागासवर्गीय वस्तींचे रस्ते आहे किंवा गटारी आहेत किंवा आपल्या तीर्थक्षेत्रांचा विकास आहे, हे सर्व कामं आता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये चालू होतील. तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आता पुढं आपण करू, तर त्या पद्धतीने पुन्हा एकदा कामाचा ओघ चालू होईल. पण आता निवडणूक ही अतिशय जोमाने आपण सर्वांनी लढावी आणि जिंकावी एवढा आशावाद म्हणा किंवा जिंकणार तर आहेच. आता फक्त उमेदवार आरक्षण पडले का उमेदवार जाहीर करायचे, चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न तर असणारच आहे, निवडून येणारा उमेदवार देण्याचा प्रयत्न आपला असणारच आहे. तर त्या उमेदवाराच्या मागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहावं. आणि ज्या पद्धतीने मागचा जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल आपण घेतलेला होता, पंचायत समिती आपल्या ताब्यात आलेली होती, जिल्हा परिषदला आपले सर्व सदस्य निवडून आले होते, त्या पद्धतीने आपण सर्वांनी याही निवडणुकीमध्ये काम करावं एवढी अपेक्षा करतो. बाकीचं आता कोण आपल्याला मदत करणार, कोण काय करणार, तो नंतरचा भाग आहे, पण आपण आपल्या तयारीला लागलं पाहिजे दवाखान्यामध्ये एवढी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.